मेथडनी तुम्ही गणित केलं तरी चालणार आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्याचा भाग 1-2 म्हणजे दोन्ही पेपर्स. या दोन्ही पेपर्सचा पेपर पॅटर्न हा एकसारखाच असतो. तो काय ते बघा. तर पुढचा विषय सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सायन्स 1 and 2. आता या दोन्हीमध्ये, या दोन्ही सायन्सेसमध्ये ज्या ज्या प्रकारचे प्रश्न असतात, थोडं मी कमी बोलणार आहे, पण मी तुम्हाला फक्त सोडवलेल्या स्लाइड्स या दाखवणार आहे. तर त्या स्लाइड्स बघून तुम्ही ठरवायचं आहे की आपण एखाद्या ठराविक प्रश्नाचं उत्तर हे कोणत्या पद्धतीने प्रेझेंट करायचं आहे. फक्त इथं महत्त्वाचा एक पार्ट लक्षात घ्या की सायन्स असेल किंवा पुढे हिस्ट्री, जॉग्राफी, लँग्वेजेस पण असतील, या सगळ्या विषयांमध्ये महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन ही करायलाच पाहिजे. कारण जर का ती केलेली नसेल आणि उत्तर नीट वाचलं गेलं नाही म्हणून मार्क कमी मिळाले तर आपलं नुकसान होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा की अंडरलाईन हे करायला पाहिजे. आता सुरुवातीचा प्रश्न की योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. याच्यामध्ये उत्तर चौकटीत लिहिलं आहे. तुम्ही चौकटीत लिहिलं तरी चालेल, त्याला सिंगल अंडरलाईन, डबल अंडरलाईन केली तरी चालणार आहे. पण पूर्ण वाक्य लिहून मग उत्तर लिहायचं आहे. म्हणजे फक्त उत्तर जे चौकटीत लिहिले तेवढंच लिहिलं तर मार्क मिळणार नाहीत. त्यामुळं स्टेटमेंट परत कॉपी करायचं आहे आणि मग त्याच्यापुढे आन्सर त्याचं लिहायचं आहे. याच्यामध्ये आणखीन काही इतर प्रश्नांचे प्रकार बघा. वेगळा घटक ओळखा किंवा पुढील मूलद्रव्यांची संयुजा लिहा. उत्तर प्रेझेंटेशन किती चांगल्या प्रकारे केलं आहे. म्हणजे प्रत्येकाला हे बघून असं वाटणारच आहे की आपलं पण असं व्हायला पाहिजे. ऑड मॅन आउट, कोरिलेशन, फिल इन द ब्लँक्स. आता इथे चौकट नाही केलेली, ह्या मुलाने चौकट नाही केली, त्यांनी त्याच्याऐवजी डबल अंडरलाईन केले. तुम्ही तसं केलं तरी चालणार आहे. मॅच द फॉलोइंग, ट्रू ऑर फॉल्स. सायन्समध्ये साधारणपणे ह्या प्रकारचे प्रश्न असतात. शॉर्ट आन्सर, शॉर्ट नोट्स, आन्सर इन 1 or 2 sentences आणि गिव्ह रिझन्स. आता हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवलेत किंवा त्याच्यामध्ये किती पॉईंट्स यायला पाहिजेत ते बघा. साधारणपणे 2 मार्काचा जर प्रश्न असेल तर मिनिमम 2 आणि मॅक्सिमम 4 एवढे पॉईंट हे लिहायचे. आणि साधारणपणे उत्तराची जी लेंथ असेल, लांबी, ती एक 8-10 ओळींपर्यंत. पण 3 मार्कांचा प्रश्न असेल तर मात्र मिनिमम 4, मॅक्सिमम 6 मुद्दे आणि त्याची लांबी उत्तराची ती एक 10-15 ओळींपर्यंत यायला पाहिजे. इथे एक महत्त्वाचा फॅक्टर लक्षात घ्या की प्रश्न कोणत्याही स्वरूपाचा असेल, आन्सर इन शॉर्ट, शॉर्ट नोट, गिव्ह रिझन, कोणत्याही प्रकारचा असेल, पण त्या उत्तराशी रिलेटेड, संबंधित टेक्स्टमध्ये जर एखादी डायग्रॅम, आकृती दिलेली असेल तर ती काढायची. म्हणजे 2 मार्काचा प्रश्न आहे म्हणून आकृती नाही काढणार, 3 मार्काला असेल तर काढणार नाही. समजा असं गृहीत धरा की तुमच्या 2 मार्काच्या प्रश्नाला तुम्ही 4 पॉईंट लिहिले, पण तरी त्याच्याशी रिलेटेड आकृती पुस्तकात आहे बरं का, मग तुम्हाला ती काढायला पाहिजे. कारण जर का तुम्ही ती काढली नाही तर कदाचित तुमचा अर्धा मार्क हा जाऊ शकेल. याचा अर्थ आकृतीला अर्धा मार्क असतो असा नाही, पण आकृतीने तो प्रश्नाचं उत्तर परिपूर्ण होतं म्हणून पूर्ण मार्क आपल्याला मिळतात. आता हे काही सॉल्व्ह केलेले बघा. सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ फ्रॉग किंवा चार्ट कंप्लीट करून दिलेला आहे. या प्रकारे तो प्रेझेंट करायचा आहे. या काही मराठी माध्यमातल्या स्लाइड्स आहेत. तर लॉंग आन्सर क्वेश्चन, म्हणजे 5 मार्काला
त्याच्यामध्ये मिनिमम 8 ते 10 पॉईंट हे यायला पाहिजे आणि त्याची लेंथ साधारणपणे एक पानभर तरी उत्तर त्याचं व्हायला पाहिजे. कारण कधी लक्षात ठेवा की समजा तुम्हाला सायन्समध्ये फुल मार्क्स पाहिजे असतील, जर तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये, ह्या 5 मार्काच्या प्रश्नामध्ये पूर्ण मार्क मिळाले तर उत्तम गुण म्हणजे पूर्ण गुण मिळण्याचे चान्सेस हे वाढतात. थोडक्यात हे मोठाले प्रश्न आहेत ना, ते खरं तर आपले मार्क खाण्यासाठी असतात. मग आता तसं होऊ नये, मग पूर्ण मार्क त्यात मिळावेत म्हणून काय करणार, तर इंट्रोडक्शन म्हणजे त्याला प्रस्तावना आणि समारोप हा त्या उत्तराला पाहिजे. म्हणजे की समजा एखाद्या गोष्टीचे फायदे आणि तोटे असं जर का तुम्हाला प्रश्न असेल, उदाहरण देतोय, तर मग अमुक अमुक गोष्टीचे फायदे पुढील प्रमाणे आणि मग 1 2 3 4 केलं, मग त्याखाली तोटे पुढील प्रमाणे, असं नाही चालणार. म्हणजे ती गोष्ट काय आहे म्हणजे ती प्रस्तावना झाली आणि तसं समारोप पण यायला पाहिजे. त्या उत्तराशी रिलेटेड काही डायग्राम असेल. आता मॅप हे भूगोलामध्ये असणार आहे, पण भूगोलामध्ये आपण आता मी जे नियम सांगतोय ते इतिहास भूगोलामधल्या दीर्घोत्तरी प्रश्नांना पण तसेच असणार आहे. जे त्या उत्तराशी संबंधित मॅप असेल, डायग्राम असेल, तर तो आपण काढायलाच पाहिजे किंवा अंडरलाइनिंग तर ते येणार आणि त्याला ऑप्शन असेल म्हणजे 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे. तर नॉर्मली मी असं सांगेन की मुलांचा दृष्टिकोन कसा असतो की जिथं कमी लिहायला आहे किंवा आकृती नाही तो प्रश्न सोडव. पण मी तुम्हाला उलटं सांगेन, जिथं लिहायला भरपूर आहे आणि आकृती आहे किंवा लिहायला कमी आहे पण आकृती आहे, तर असा प्रश्न तुम्ही निवडा. कारण तुम्ही आकृती चांगली काढलीत, सगळे पॉईंट्स कव्हर केले, तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळण्याचे चान्सेस हे असतात. म्हणून प्रत्येकाने प्रश्नाची निवड ही लॉंग टर्म क्वेश्चन्ससाठी सुद्धा चांगली करायची आहे. आता हे काही सोडवलेलं बघा. गिव्ह रिझन्स, कारणे द्या. 4 पॉईंट तर येणार त्याच्यामध्ये. या पद्धतीने ते प्रेझेंट करायचं आहे. इथं तुम्ही बघत असाल तर पॉईंटचे नंबर लिहिण्यासाठी आपण जो सेपरेट एक मार्जिन समास आखायचो ना, त्या समासामध्ये बरोबर पॉईंट नंबर लिहिलेले आहेत, अंडरलाईन केलेलं आहे. डेफिनेशन अँड एक्सप्लेन दी कन्सेप्ट. डेफिनेशन, व्याख्या ही पूर्णपणे टेक्स्ट प्रमाणे असली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे मनाचे शब्द काही प्लस मायनस करू नका. आणि एक्सप्लेन दी कन्सेप्ट म्हणजे ती डेफिनेशन किंवा ती संकल्पना आपण आपल्या भाषेत लिहिणार. म्हणजे तिथं पाठ्यपुस्तकातलं जसं तसं लिहायची काही गरज नाही, फक्त इथं उदाहरण मात्र दोन्हीला म्हणजे डेफिनेशनला पण आणि कन्सेप्ट एक्सप्लेन करायला पण या दोन्हीला उदाहरण हे ॲडिशनल तुम्हाला द्यायला लागेल. याप्रमाणे सायन्समधले प्रॉब्लेम्स, न्यूमरिकल्स ज्याला आपण म्हणतो, ते सॉल्व करताना 2 कॉलम करून, पहिला जो कॉलम असेल त्याच्यामध्ये दिलेली माहिती, साध्य म्हणजे जे शोधायचं आहे ते, सूत्र फॉर्म्युला आणि सोल्युशन आणि फायनल आन्सर. जे दिलेली माहिती, साध्य, सूत्र, रीत आणि उत्तर, ह्याप्रमाणे या स्टेप्समध्ये सगळं यायला पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की आपण सूत्र जे लिहितो ते सूत्र जर का बरोबर लिहिलं, फॉर्म्युला बरोबर असेल, तर त्यासाठी आपल्याला मार्क मिळतो. म्हणून हे सगळं वेगवेगळं असं लिहायचं आहे. गिवन, टू फाइंड, फॉर्म्युला आणि सोल्युशन आणि फायनल आन्सर. इथं पण तुम्ही बघत असाल की फायनल आन्सर जे आहे ते बॉक्समध्ये लिहिलेलं आहे. केमिकल इक्वेशन्स, रासायनिक अभिक्रिया संतुलित करायचे, ते ह्याप्रमाणे. काही जण समीकरण संतुलित करून लिहितात म्हणजे केमिकल इक्वेशन बॅलन्स करतात, पण त्याला बॉक्स करत नाहीत किंवा त्याचं एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण हे देत नाहीत. तर माझं सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही एक्सप्लेनेशन आधी द्यायचं आहे आणि ते एक्सप्लेनेशन दिल्यानंतर मग त्याच्याखाली ते केमिकल इक्वेशन बॅलन्स करून त्याला बॉक्स करून लिहायचं आहे.
सायन्समध्ये आपल्याला डायग्रॅम्स ड्रॉ करायला लागतात. तर ते डायग्रॅम ड्रॉ करताना स्ट्रिक्टली ॲज पर टेक्स्ट असले पाहिजेत. नंतर एक काम करायचं की एक चौकट आखायची 12 सेंटीमीटरचा स्क्वेअर, 12 सेंटीमीटरची एक चौकट, आणि त्या चौकटीच्या आतमध्ये आकृती काढायची. पण काय होतं की जर का आपण तसं केलं ना तर आपली आकृती डायग्राम बॅलन्स राहते. नाहीतर उगाच एखादा पर्टिक्युलर पार्टच खूप मोठा, पण त्याला लिमिटच नाही ना, अख्खं पानभर तुम्ही कसंही काढलं. तसं करायचं नाहीये. 12 सेंटीमीटरचा बॉक्स, शक्यतो एका साईडला सगळे लेबलिंग, नावं जे आपण देतो आकृतीला ते एका साईडला येईल असं बघा. पण असा काही नियम नाही की एका साईडलाच पाहिजे. एखादं दुसरं नाव हे काही कारणाने आपल्याला एका साईडला आणता येतच नाही, ते पलीकडच्या साईडला गेलं तरी चालणार आहे. आणि डार्क पेन्सिल वापरा. ह्या काही आकृत्या बघा, फक्त आकृत्या काढायची, कशा काढल्यात ते बघायचंय. डिफरन्शिएट बिटवीन म्हणजे फरक स्पष्ट करा. कधी लक्षात ठेवा, नॉर्मली मुलं काय करतात की समजा एक्स आणि वाय यातला फरक असेल तर एक्सचा एक कॉलम, वायचा एक कॉलम. पण मी तुम्हाला सांगेन की त्या एक्स आणि वायच्या आधी आणखीन एक कॉलम तयार करा, पॉईंट ऑफ डिफरन्स. जे तुम्ही कोणता पॉईंट तिथे डिस्कस करणार आहात, फरकाचा कोणता मुद्दा, तर तो जो पॉईंट आहे ना, तर तो पॉईंटचं नाव, हेडिंग लिहिण्यासाठी फक्त एक ॲडिशनल जास्तीचा कॉलम हा प्रत्येकाने करायचा आहे. एक्झामिनरचं काम सोपं होतं. परीक्षकाला कळतं की अरे हां, यांनी हा पॉईंट लिहिलाय, बरोबर आहे, हा पॉईंट लिहिलाय, बरोबर आहे, हा पॉईंट लिहिलाय, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे डिटेल लिहिले ते वाचतील, पण पॉईंटचं हेडिंग वाचून ते रिलॅक्स होतात की या मुलांनी महत्त्वाचे पॉईंट कव्हर केलेत बरं का. थोडक्यात तुम्ही त्यांचं काम सोपं करता. आपण परीक्षेचं टेक्निक म्हणजे मला हेच म्हणायचं की तुम्ही परीक्षकाला जे लागतं ना ते असं इझिली, सुखाने अवेलेबल करून द्या.